तर एक चहा द्या ना। हा देते ताई। काय हो, एक बाई असून असे टपरीवर चहा विकता तुम्ही, कसं वाटतंय ते? ताई एक चहा द्या। हो देते दादा। ताई एवढ्या शिकल्या, दिसायलाही चांगलात, तरी तुम्ही चहा विकताय? आम्ही बघा नोकरी करून 10-15 हजार कमवतो आणि चांगल्या ठिकाणी कामाला जातो, पण तुम्ही ह्या अशा ठिकाणी काम करताय, हे वातावरण मला बरोबर वाटत नाही। कसं आहे दादा माहित आहे का, भले तुम्ही 10-15 हजार रुपयाची नोकरी करत असाल, ताई तुम्ही सुद्धा, तुम्हाला महिन्याला 10-15 हजार रुपये मिळत असतील, पण आता तुम्ही जिथे उभे आहात ना, ती जागा माझी आहे आणि मी दिवसाला 5,000 तरी कमवते। माझा चहा पाण्याचा खर्च मिळून सगळं मिळून ना 3,000 रुपये मला दिवसाला कमाई होते। तुम्ही नोकरी करताय पण दुसऱ्याची चाकरी करताय, माझं तसं नाहीये हो। मी तर कष्टानं कमवते, हे दुकान माझ्या कष्टानं उभं केलंय मी। काय अगं, तुझ्या मुलांचं भविष्य आहे काय चहाच्या टपरीवर? भविष्यात ना तुमची नोकरी थांबेल, त्यामुळे तुमच्या पोरासनी ना शून्यात ना विश्व निर्माण करायला लागेल। पण दादा माझं तसं नाहीये, माझ्या पोरासनी ना मी जिथे थांबेल माझी पोरं विश्व निर्माण करतील। आता तुम्हीच सांगा की इथं मालक कोण आहे आणि कोण चाकरी करतोय? देते दादा चहा। पेटून राव भार वादळ वाऱ्यात र तू